नमस्कार मित्रांनो, आजचा विषय फार महत्त्वाचा घेतो मी। विषय असा आहे की चुलीत गेलं शिक्षण। बघा, आता हे तुम्हाला थोडंसं वाईट वाटेल, परंतु ही कहाणी आहे गोधमकर, डॉक्टर गोधमकर यांची। तर जे गोधमकर डॉक्टर आहेत, अरुण गोधमकर, हे फार प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ होते बघा। आणि लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे शेवटी त्यांचं वृद्धाश्रमात निधन झालं। हे एवढे प्रसिद्ध होते की यांनी दोन्ही मुलांना फार उच्च विभूषित असे डॉक्टर बनवलेत। आणि दोन्ही मुलगा आणि मुलगी हे कुठे अमेरिकेमध्ये पाठवले त्यांनी, आणि तिथंच ते व्यवसाय करायला लागले। त्या जावाईसुद्धा अमेरिकेतच, त्यांची सूनसुद्धा अमेरिकेतच। तर अशा प्रकारे हे चारही लोक त्या अमेरिकेत होते। आणि जेव्हा डॉक्टर साहेबांची पत्नी वारली, म्हणजे तेव्हा त्या अंत्यविधी करण्यासाठी दोन्ही मुलं आलेले नाही। आणि मग डॉक्टर साहेबांवर फार विपरीत परिणाम झाला, आणि शेवटी ते लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे ते वृद्धाश्रमात राहायला गेले। आणि 4 वर्षानंतर डॉक्टर गोधमकर यांचं सुद्धा निधन झालं। आणि या निधनाच्या वेळेस सुद्धा ते मुलं आणि मुलगा आणि मुलगी हे दोघंही आलेले नाही। आणि जर समजा हे एवढं त्यांनी हाडाचे काळ केले आणि मुलांना शिकवलं, परंतु जर ते अंत्यसंस्काराला जर येत नसेल, तर एवढं शिकून सुद्धा त्यांना जर दयामया आई वडिलाचं काही कर्तव्य ते पार पाडलं नसेल, तर म्हणून काल परवा मी हा लेख वाचला, खूप अगोदरही आलेला होता की चुलीत गेलं शिक्षण। वास्तविक पाहता शिक्षणाशिवाय तर उपाय नाही, परंतु जर मुलावर चांगले संस्कार जर नसले तर अशी परिस्थिती येत असते। आणि म्हणून आपल्या मुलाला चांगलं शिक्षण देण्याबरोबरच काय करा, एकदम त्यांच्यावर चांगले संस्कार सुद्धा टाका, की जेणेकरून आईबापाची जे पडत्या काळात किंवा जे वार्धक्य राहते, या वार्धक्यामध्ये त्यांची सेवा तरी त्यांनी केली पाहिजे। नाही सेवा केली तर कमीत कमी त्यांच्या निधनाच्या वेळेस तरी ते उपस्थित राहायला पाहिजे। म्हणून या गोधमकर डॉक्टर यांच्यावर हा लेख आलेला आहे की चुलीत गेलं शिक्षण। शेवटी त्यांचं निधन झालं, अंत्यसंस्कारसुद्धा त्या वृद्धाश्रमवाल्यांनीच केलं। म्हणून मुलावर चांगले संस्कार करा, शिकवा, आणि आईबापाची सेवा जेवढी करता येईल ते तेवढं आपण केलंच पाहिजे। धन्यवाद।